मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल, पण बाकीच्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. तर खोटं बोल रेटून बोल म्हणून ते जगले आतापर्यंत. त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असं झालं. प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची, प्रत्येक गोष्ट धकवून न्यायची. आजचं उद्यावर टाका की असं आजचं देवेंद्रजी होत हो म्हणतात, नाही तर नाही. एकनाथजी होत हो म्हणतात, नाही तर नाही म्हणतात. आणि हो म्हटलं तर रात्री 2-2 वाजता. मला माहिती आहे की 14 ते 19 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मी प्रवासात होतो, मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचं. मी 2ला पोहोचलो, पहाटे 4ला प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि ते झोपले नव्हते, सारखं विचारत होते काय काय झालं काय काय झालं. आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं. ते म्हणाले आता 4ला प्रेस कॉन्फरन्स, पहाटे 4ला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तर कशाला देवेंद्रजींना बोलता? तुम्ही आता फारच खोलात चालला आहात. म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक, ऍडमिशन, नोकरी मिळत नाही. त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं. जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं. त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला, व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही. त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे. जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, तर 6 महिने एक्सटेन्शन देतील. पण 6 महिन्यानंतर का होईना, जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल. मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये, पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण. सर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली. आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल. मुख्यमंत्री जाणार भेटायला, मुख्यमंत्री जाणार भेटायला. कोण म्हणाल? सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेनी आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे 2 सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र असल्यामुळे आताचे 2 सहकारी यांनी 100% व्यवहारात आणलेला आहे. सगळे मी रात्रभर त्याची जागा होतो, तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो. रात्रभर मला ड्राफ्ट यायचा. त्यावेळेला जे सेक्रेटरी होते ते सारखं मला पाठवायचे. एकनाथजींनी सांगितलं होतं की दादा दाखवून ओके करा. तर त्याच्यातलं वाक्य मला पाठ आहे, तुम्हाला पाठ पण नाही, तुम्हाला काढावं लागतं. त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल तर बदला. आपला देश हा पितृसत्ताक आहे. फक्त 2 राज्य आपल्या देशामध्ये पूर्वांचलातली, पूर्वेकडची आहेत की जिथे मातृसत्ताक आहे, की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहायला जातो. बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो. त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे, कायदा जो आहे, घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ताक आहे. पितृसत्ताक प्रमाणे सगळे सोयरेची 100% अंमलबजावणी झाली आहे. त्याच्या बाबतीत होत नाही, त्या प्रशांत बराजच्या बाबतीत झाली नाही. तर त्यांनी जाऊन सांगायचं असं की आता सगळे सोयरे लागतो ना, तो वडिलांकडून लागतो, आईकडून नाही लागत. मुलगी लग्न होऊन, मी कुणबी आहे समजा, माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही. पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही, ती कुणबी होत. हा कायदा समजून घेणार की नाही मला काहीच कळत नाही. पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या. तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे, आजही सुप्रीम कोर्ट, त्याचा निर्णय लागला नाही, आजही सुप्रीम कोर्टात. आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणी होतं ते पण जाईल. याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना मंडळाच्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय 50% एक्सेल काल देत नाही. एकदाच सुप्रीम कोर्टाने 50% एक्सेल दिलं, ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिकदृष्ट्या मागासांची, वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. कारण मराठे शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तमिळनाडचा विषय हा 89चा आहे. हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते. केंद्रात सरकार 15-15 वर्ष होतं, राज्यात सरकार 10-10 वर्ष होतं. मग तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना. त्यामुळे पवारांच्या राजकारणाचं गमक काय आहे की लोक विश्वास ठेवतात. आता पोरं शाळी झाली पण म्हणजे हे बाबा तू का नाही दिलं, असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलन करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रयतेने आंदोलन करावं लागलं नाही, त्यांना रयतेच्या मनात कळायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही, कारण वातावरण सुद्धा इतके संवेदनशील आहे, कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत.
पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे देवेंद्रजी, त्यांना कधीच आंदोलन करावं लागत नाही. ते प्रोएक्टिव्हली स्वतःहून मागण्या मांडल्या. मग राहिली कोणती मागणी? सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, असं कायद्यात नाही करता येईल. म्हणजे असं करता येईल की नोंद सापडली 99% मराठी कुणबी झाली, होऊ शकतात. पण एकही मराठा नोंदीशिवाय, पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार. कोर्टात जाऊन अडकवायचंय का? असं समाधान हवंय का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा, द्या की काहीतरी, आपण कोर्टात बघत राहू, असं करायचंय का? ते आपण ठरवा. मग दादा घटनेत बदल करा. अजितदादा म्हणले मला जास्त फलत जाऊला लावू नका. देवेंद्रजींमध्ये आणि अजितदादांमध्ये फरक असा आहे की देवेंद्रजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात, ते माणसं जातात. अजितदादा आमच्या फटकळ, ते कधी कधी तसं लागतं आणि तेव्हा ते म्हणे बोलायला लावू नका, नाही तर सगळं काढत इतिहास. त्यांच्याकडे इतिहास आहे ना, ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे आहेत त्यांचे, आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता. आता वितुष्ट निर्माण झालं. प्रत्येक गोष्ट अजितदादांना विचारून केली की नाही? दादांना सगळं माहिती आहे. मुख्यमंत्री जातील भेटायला, मुख्यमंत्री भेटायला